झाला आहे। आसाम, केरळम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारी मागे घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी या राज्यात एकूण 2140 उमेदवार रिंगणात आहेत। आसाम विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 722 उमेदवार रिंगणात आहेत। काल नामांकन मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता। यावेळी 67 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। दरम्यान अंमलबजावणी संस्थांनी आतापर्यंत राज्यात 37 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे। पुद्दुचेरीमध्येही आता निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी 71 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। यामुळे अखेर 294 उमेदवार रिंगणात आहेत। या केंद्रशासित प्रदेशात 30 मतदारसंघ आहेत। केरळमध्येही कालच्या अखेरच्या दिवशी 117 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यामुळे 140 सदस्यांच्या केरळम विधानसभेसाठी 1651 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान राज्याच्या विधानसभेसाठीच्या मतदारांची अंतिम यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे।